परीक्षेमध्ये 160 गुण मिळवण्यासाठी नेमका अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी या ठिकाणी असणं आपल्याकडे गरजेचे आहेत, त्यामध्ये महत्त्वपूर्ण 4 बाबी आहेत. ते आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत बघा. यामध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती तुम्हाला कोणत्या पदाकरिता तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या एक्झामचं पूर्ण सिलेबस 1 to 1 म्हणजे प्रत्येक टॉपिक तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्यासोबतच आतापर्यंत झालेले जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा सेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे PYQ. त्यासोबतच टॉपिक वाईज अतिसंभाव्य MCQ हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या प्रत्येक विषयाकरिता प्रत्येक टॉपिककरिता कोणत्या स्वरूपाचं कोणत्या रेफरन्स बुक पुस्तक यादी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. याच्या जोडीलाच तुम्ही अभ्यास करताना सर्वात जास्त अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सोमवार ते शुक्रवार अभ्यास करत असाल तर दर शनिवारला रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आणि रिव्हिजन झाल्यानंतर दर रविवारला टेस्ट सिरीज सुद्धा सॉल्व्ह करावं लागणार आहे. अशा स्वरूपामध्ये तुम्ही जर अभ्यास करणार असाल तर तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये 160-170 मार्क आरामशीररित्या मिळणार आहेत. तर याच्या जोडीला तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असणार आहे. कारण जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुम्ही घेतलं तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे की नेमकं कोणत्या स्वरूपाचा अभ्यास करायचा नाही, कोणती पुस्तकं वाचायची नाही हे जर तुम्हाला कळालं तर कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त मार्क आणि तुमचं सिलेक्शनसुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये होऊ शकतं. त्याकरिताच आपण या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस सुरू केलेले आहे अभिजित सर्स अकॅडमी पुणे या ठिकाणी. तर बॅच जॉईन करण्याकरता खाली जो नंबर दिलेला आहे 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे. ओके, थँक्यू.